कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला मी सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेवूनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदिवल्लभम्। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांतिः शांतिः शांतिः। श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीच्या संबंधाने आपण काही विचार करत आहोत आणि द्वितीय अध्यायामध्ये आपला प्रवेश झालेला आहे। काल आपण अर्जुनाची भूमिका पाहून आलेलो आहोत। 10व्या श्लोकामध्ये गीतेमध्ये असं चिंतन केलेलं आहे की दोन्ही सैन्याच्या मध्ये विषण्ण होऊन बसलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण
स्मित हास्य करून बोलतायत. काय बोलतायत तर त्या संबंधाने माऊलींनी जे विचार मांडलेले आहेत ते आपण पाहत आहोत. भगवान आपल्या मनामध्ये म्हणतात की या अर्जुनाने या ठिकाणी हे काय आरंभलंय. अर्जुनाला खरोखर काही कळत नाहीये आणि आता या अर्जुनाची कोणत्या प्रकाराने समजूत पटेल, त्याचं गेलेलं धैर्य हा पुन्हा कसा धारण करेल हा विचार करून भगवान म्हणतात की अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. ज्यांच्याविषयी शोक करणं योग्य नाही त्यांच्याविषयी तू शोक करीत आहेस आणि वर बुद्धिमानाप्रमाणे गोष्टी बोलतोस. कारण आत्मज्ञानी पंडित जे असतात ते मेलेले जे आहेत किंवा जे जिवंत आहेत त्या दोघांविषयी देखील शोक करत नाहीत. या श्लोकामध्ये पंडित शब्द आलेला आहे. पंडित कोण या संदर्भामध्ये विचार करत असताना जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पंडा नाम आत्मविषयिणी बुद्धी यस्यास्ति स पंडितः. पंडा या शब्दाचा अर्थ होतो आत्मविषयक बुद्धी आणि ही ज्याच्या ठिकाणी आहे त्याला पंडित असं म्हटलं जातं. व्यवहारामध्ये आपण पाहतो काहींचे आडनाव पंडित आहेत आणि काही पौरोहित्य वगैरे करणारे असतात, परंतु त्यांच्याही पाठीमागे पंडित अशी एक उपाधी आपल्याला पाहायला मिळते. परंतु तो पंडित शास्त्राला मान्य नाहीये. असो, भगवान अर्जुनाला म्हणतात, मग पार्था लागे देव बोले काय अर्जुना आश्चर्य देखिले हे की जे तुवा आज युद्धभूमीवर ऐसे दिनापरी आरंभिले. आम्ही हे आश्चर्यच पाहिलंय की मध्येच युद्ध सोडून तो भलतच या ठिकाणी आरंभिलेला आहे. तू स्वतःला शहाणा म्हणवतोस परंतु मूर्खपणा मात्र सोडत नाहीस. आणि तुला काही उपदेश करावा असं म्हटलं तर तूच आम्हाला उलट धर्म आणि नीतीच्या गोष्टी सांगतोयस. हे कसं झालंय तर एखाद्या जन्मांधाला वेड लागल्यानंतर तो जसा स्वैर इकडे तिकडे धावत असतो त्याप्रमाणे मला तुझी शहाणपण दिसत आहे. तू स्वतःला आपण तत्वतः कोण आहेत हे जाणत नाहीस. म्हणजे मी कोण आहे याची जाणीव तुझ्या ठिकाणी नाहीये, परंतु या कौरवांबद्दल मात्र शोक करू पाहतोस. आणि हे पाहूनच अर्जुना मला फार वारंवार आश्चर्य वाटतं रे. अर्जुना, मी तुला काही प्रश्न विचारतो की या त्रिभुवनाचं अस्तित्व किंवा जीवन हे तुझ्यामुळे आहे काय, किंवा या विश्वाची व्यवस्थित पद्धतीने केलेली निर्मिती ही अनादी आहे असं जे श्रुती स्मृतीतून सांगितलं गेलेलं आहे ते खोटं आहे काय. श्रुती स्मृतीने असं सांगितलंय की जगामध्ये एक सर्वज्ञ सर्व शक्तिमान ईश्वर आहे आणि त्याच्यापासूनच आकाशादी भूते आणि जरायुजादी सर्व प्राणी उत्पन्न होतात. संतांनी देखील असं सांगितलेलं आहे, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. अर्थात ही ओवी एक फार गहन विषयाला हात घालणारी आहे. जगामध्ये काही अशी देखील आहेत की ज्यांचं असं म्हणणं आहे की या जगताचा कुणीही करता नाहीये, जग आपोआप निर्माण झालेलं आहे. या संबंधामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये पुढे आपल्याला विस्ताराने विचार ऐकायला मिळणारच आहे. परंतु पूर्ण विचारांती आणि तर्कांती आपल्याला असं सिद्ध करता येतं की या जगताचा कुणीतरी करता आहे. आणि जर कुणी करता असेल तर तो कोण करता आहे, तर एक परमात्मा हा या जगताचा करता आहे असं आपल्याला निश्चित सांगता येतं. किंबहुना भगवान म्हणतात, चालू काळामध्ये असा काही बदल झाला आहे का
की तू या विश्वाचे जन्म आणि मरण निर्माण केलेले आहेस आणि तू नाश केला तर यांचा नाश होतो आणि तू नाश केला नाही तर यांचा नाश होत नाही, असं काही झालं आहे काय? तर अर्जुना, तू आपल्या मनामध्ये यांचा नाश करण्याचं नाही आणलं तर असं सांग की हे सर्व चिरायू होणार आहेत काय? म्हणजे तू जर यांचा नाश केला नाही, तू जर यांचा वध केला नाही तर हे अजरामर होतील काय? किंवा जगामध्ये तूच एक जगात मारणार आहे का? आणि हे सर्व लोक मरणारे आहेत असं काही आहे काय? आणि हे जर असं नसेल तर तू असा भ्रम चित्ताला होऊ देऊ नकोस, कारण सर्व जग हे स्वभावतः उत्पन्न होतं आणि नष्ट होतं आणि या सर्व घडामोडी अनादिकालापासून होतच आहेत. त्यामुळे तू भीष्मादिकांविषयी शोक करावं हे योग्य नाहीये. यामध्ये उत्पत्ती आणि प्रलय ह्या दोन्ही गोष्टी अनादी आहेत आणि स्वभावतः होत राहतात, हा एक महत्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. पण अर्जुना, तुला मूर्खपणामुळे कळत नाहीये. ज्याची काळजी करू नये त्याची काळजी करतोस आणि आम्हालाच धर्मनीतीचे निर्णय म्हणून असे पहा की आत्मानात्म विचारी जे ज्ञानी आहेत ते जगाची उत्पत्ती व नाश या दोन्ही विषयी शोक करीत नाहीत, कारण की होणे आणि जाणे हा केवळ एक भ्रम आहे. देखे सव्यसाची मृत्यू आणि जन्म हा तो माया भ्रम, म्हणून या विवेकी जे होती घेऊन हा बोध करीती ना खेद दोहीच आहे. स्वामी म्हणतात नत्वेवाहम जातुनासन न त्वन्ने मे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. भूतकाळामध्ये मी केव्हाही नव्हतो असंही नाही, तू नव्हतास आणि हे राजे नव्हते असेही नाहीये, आणि यापुढे भविष्य काळात देखील आपण सर्व राहणारच नाहीत असं देखील नाही. म्हणजे पुढे सांगतात, ऐके पार्था येथे आम्ही तुम्ही पाहे आणि भूपती हे सकळ हे इत्यादिक असे नित्य राहतील किंवा मरतील निश्चयीची. अर्जुना सांगतो ऐक, असे पहा की या ठिकाणी आम्ही तुम्ही आणि हे राजे आदी करून सर्व जे आहेत तर असेच सर्व काळ नित्य असतात किंवा निश्चितपणे नाश पावत असतात असं काहीच म्हणता येत नाही. कारण या सर्वांचं असणं आणि नसणं ही केवळ एक भ्रांती आहे, आणि ही भ्रांती जर विचाराने निवृत्त केली तर आत्मवस्तूच्या ठिकाणी असणे आणि नसणे हे दोन्हीही नाहीयेत. कारण जे उत्पन्न होतं किंवा उत्पन्न होणे आणि नष्ट होणे ही दोन्ही धर्म जी आहेत हे अज्ञानामुळे भासणारी आहेत. एरवी आत्मवस्तू जी आहे तर ती परमार्थतः अविनाशी आहे. निर्माण होणे नष्ट होणे यामध्ये आकार निर्माण होत असतो, आकार नष्ट होत असतो, परंतु मूलभूत असणारी जी वस्तू असते ती निर्माणही होत नाही आणि ती नष्टही होत नाहीये. उत्पत्ती आणि नाश हा आकाराचा आहे. आणि याकरता म्हणून मौली गोड उदाहरण देतात. अर्जुना वायूने हालविले नीर लाटेचा आकार धरी जेव्हा, तेव्हा तेथे कोण जन्मले कोठोने आदी अंती पाणी एकलेची. आपण पाण्याचा स्वभाव जर पाहिला तर पाणी शांत आहे, स्थिर आहे, परंतु स्थिर शांत पाण्याला ज्या वेळेला वायूचा धक्का बसतो, वायूने ते पाणी हलवलं जातं, त्यावेळेला त्या पाण्याला तरंगाचा लाटेचा आकार निर्माण होतो. आता मला प्रश्न विचारायचा आहे की लाट निर्माण झाली इथपर्यंत ठीक आहे, लाट निर्माण झाली कुठे? पाण्यावरती. राहिली कुठे? तर पाण्यावरती. आणि लाट विरली कुठे? तर पाण्यामध्येच.
परंतु लाट म्हणजे काय असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे केवळ पाणीच. ज्या वेळेला वाऱ्याचं हलणं बंद पडले त्यावेळेला पाणी आपोआपच पुन्हा स्थिर झाले, सपाट झाले. मग आता या ठिकाणी लाट निर्माण झाली होती आणि लाट मेली असं आपल्याला म्हणता येईल काय? लाटेच्या स्वरूपामध्ये सुद्धा त्यावेळेला त्या ठिकाणी केवळ पाणीच होतं. मग वायू चेते थांबता स्फुरण आले स्थिरपण उदकासी, तरी तेथे काय नष्ट झाले आता विचार तत्वता करी ह्याचा. ज्याप्रमाणे पाणी हे नित्य आहे आणि त्यावर लाट निर्माण होणे, लाट नष्ट होणे म्हणजे आकाराचा नाश आहे, आकाराची उत्पत्ती आहे. त्याप्रमाणे हे जे आपल्याला उत्पत्ती नाश दिसते आहे तर ही आकाराचीच उत्पत्ती आणि नाश आहे, हा त्या वस्तुतः परमार्थ तत्वाचा नाही. आणि हाच सिद्धांत आणखी थोड्या उदाहरणाने स्पष्ट करतात. देहुनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति. ज्याप्रमाणे देहधारी जीवात्म्याला या देहाच्या ठिकाणी कौमार्य, तारुण्य, वार्धक्य अशा अवस्था प्राप्त होतात, त्याप्रमाणे जीवात्म्याला देखील अन्य देहाची प्राप्ती होते. परंतु जो विचारी बुद्धिमान असतो तो आत्म्याच्या या नित्यत्वाविषयी आणि देहादिकांच्या अनित्यत्वाविषयी संशय विपर्यासाला प्राप्त होत नाही. आपण बघा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कौमार्य अवस्था आहे, तोच पुढे तरुण होतो, तोच पुढे वृद्ध दशेला प्राप्त होतो आणि अवस्था जरी बदलल्या तरी त्यांच्यामध्ये असलेला जो एक आहे त्या सर्व अवस्थांचा जो साक्षी आहे तो मात्र एकच असतो. अवस्था भेदाने जर आत्मभेद मानला असता तर कुमार अवस्थेमध्ये, बाल अवस्थेमध्ये आलेल्या अनुभवाचं युवावस्थेमध्ये स्मरण झालं नसतं आणि युवावस्थेमध्ये झालेल्या घटनांचं, प्रसंगांचं वृद्धावस्थेमध्ये स्मरण झालं नसतं. परंतु अनेक वृद्ध सांगतात आम्ही लहान होतो त्यावेळेला अमुक वर्षी असा पाऊस झाला, महागाई त्यावेळेला फार कमी होती, इतकं स्वस्त आता होते. हे सर्व जे काही सांगितलं जातं ते यावरनं अवस्था बदलल्या परंतु आत्मा मात्र एकच आहे हे आपल्याला निश्चित करता येतं ना. म्हणून सांगतो ऐके धनंजया, देह तरी एक परी ते अनेक वयोभेद, देखे येथे आहे प्रत्यक्ष प्रमाण नको अनुमान करावया. शरीर तर एकच असतं पण वयोमानाने त्याच्या ठिकाणी बाल्यादी अवस्थांचे अनेक प्रकार आहे आणि हे या ठिकाणी असं प्रत्यक्ष असताना अनुमान करण्याची काय आवश्यकता. शास्त्रकार हे असं सांगतात प्रत्यक्ष सती किम अनुमानम. जे काही 6 प्रकारची प्रमाण सांगितलेली त्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाणाला विशेष महत्व आहे. प्रत्यक्ष प्रमाण उपलब्ध असताना अनुमानाधिक प्रमाणांचा विचार करण्याची आवश्यकता नसते. बघा आपण या शरीराच्या ठिकाणी प्रथम कुमारावस्थेत कौमार्य दिसते, नंतर तारुण्यात ते नष्ट होतं, परंतु एक एक अवस्थेबरोबर हा देह नष्ट होत नाही. त्याप्रमाणे एकाच नित्य अशा आत्मचैतन्याच्या ठिकाणी वेगवेगळे शरीर उत्पन्न व नष्ट होत असतात. असे जो जाणतो त्याला भ्रमजन्य दुःख मुळीच होत नाही. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की हा भ्रम जो निर्माण होतो त्याच्या करता कारण काय आहे. त्या कारणाचा विचार पुढील श्लोकामध्ये केलेला आहे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत. हे भरत कुलोत्पन्ना कुंती पुत्रा, इंद्रियांचे विषयांशी झालेले संबंध शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्वांना प्राप्त करून देणारे असतात आणि ते संबंध उत्पन्न व नष्ट होणारे आहेत, म्हणूनच ते अनित्य आहेत. याकरता अर्जुना त्यांना सहन कर. हा झाला श्लोकाचा अर्थ. पण आता इथनं पुढे जो विचार व्याख्या स्वरूपामध्ये मांडतात तो महत्वाचा आहे. देखे इंद्रियांचा होवोनी अधीन
वागे तया ज्ञान नाकळे हे. महाराज म्हणतात आत्मा नित्य आहे आणि देह अनित्य आहे. हे न कळण्याला कारण काय? म्हणजे आपण जर मागच्या श्लोकामध्ये भ्रम होतो असं म्हटलेलं आहे किंवा भ्रमजन्य दुःख प्राप्त होत असं म्हटलंय, तो भ्रम का होतो त्याचं कारण काय आहे? तर जीव हा इंद्रियांच्या अधीन झालेला असतो आणि त्यामुळे जीवाची बहिर्मुखता वाढते. उपनिषदांमध्ये असं चिंतन केलं आहे, परांची खाणी व्यत्रेणो स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. ब्रह्मदेवाने आपली इंद्रिये निर्माण करत असतानाच ती स्वभावतः बहिर्मुख निर्माण केलेली आहेत. त्यामुळे सर्व इंद्रिय बाहेर पाहतात, बहिर्मुख असतात, परंतु आतमध्ये पाहत नाहीत. जसे आपल्या मोटार गाडीचे दिवे बाहेरचं दाखवतात परंतु आतलं दाखवत नाहीत. आपण थोडासा विचार करा, डोळे आपल्याला दाखवतात, आतलं दाखवतात की बाहेरचं दाखवतात? कानाने आपण ऐकतो, आपल्या ठिकाणी असलेला जो अनाहत नाद आहे, जो सोहम ध्वनी आहे, त्याचं श्रवण करतो आपण कानाने की बाहेरच्या विषयांचं श्रवण करतो? सर्व इंद्रिये हे बहिर्मुख आहेत आणि त्यांच्या अधीन हा जीव झाला की त्या जीवाची सुद्धा बहिर्मुखता वाढते आणि त्या इंद्रियांनी या अंतःकरणाला स्वाधीन ठेवलेलं असतं. त्यामुळे या जीवाचा अविचार वाढतो आणि म्हणून त्याला हा देहच आत्मा आहे आणि विषयच सुखरूप आहेत, जग हे सत्य आहे आणि ईश्वराचा अभाव आहे, अशा प्रकारचा भ्रम होतो. काय भ्रम किती प्रकाराने होतो? तर 4 प्रकाराने भ्रम होतो असं चिंतन दिलेलं आहे. म्हणजे वेदांत शास्त्राने अविद्येचं जे आक्रमण आहे ते 4 प्रकाराने सांगितलं आहे. कोणतं आहे? देहखंडा नाम आत्मा, देहालाच आत्मा मानणे म्हणजे अनात्म पदार्थाच्या ठिकाणी आत्मत्वाची भ्रांती. एक, विषय सुखरूप आहेत, मुळामध्ये विषय कसे आहेत तर दुःखरूप आहेत. म्हणून संतांनी असं चिंतन केलेलं आहे, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विषय हे नेहमी दुःखरूपच आहेत, परंतु त्या विषय सुखरूप वाटणे हे देखील अविद्येचं, अज्ञानाचं असलेलं आक्रमणच आहे. जगत मिथ्या असतानाही सत्य वाटणे हे देखील अविद्येचं आक्रमण आहे आणि जगतामध्ये सत्स्वरूप असलेला ईश्वरच हा केवळ भावरूप आहे असं असतानाही अनेकांना ईश्वराचा अभाव जाणवतो, हे देखील अविद्येचं आक्रमण आहे, हा भ्रम आहे. बघा, देव आहे की नाही असा जर आपण प्रश्न विचारला, 100 जणांना प्रश्न विचारला, तर त्यामध्ये आपल्याला 3 पक्ष पाहायला मिळतील. काही जण असे असतील की ते म्हणतील की नाही देव आहे, म्हणजे देव ईश्वर अस्तित्व त्याचा भाव मानणारे काही आहेत. तर काही जण म्हणतील की नाही देव नाही, म्हणजे ईश्वराचं अस्तित्व नाकारणारे काही मिळतील. तर काही म्हणतील नक्की सांगता येणार नाही. यालाच असंभावना आणि विपरीत भावना वगैरे म्हटल्या गेलेलं आहे. वेदांत शास्त्राची ही परिभाषा आहे. हा भ्रम कशामुळे होतो? तर केवळ जीव हा इंद्रियांच्या अधीन झालेला असल्यामुळे आणि बहिर्मुख झालेला असल्यामुळे. काय होतं त्याची प्रक्रिया सांगतात. प्रथम इंद्रिये विषयांचं सेवन करतात आणि त्यामुळे सुखदुःख उत्पन्न होतात आणि या इंद्रिय विषयांच्या संबंधाच्या द्वारांनी ते सुखदुःख अंतःकरणाला व्यापून टाकतात. पण गंमत अशी आहे की ज्या विषयांच्या ठिकाणी निश्चित असं एक रूप कधीच नसतं, म्हणून त्या ठिकाणी कधी काही वेळेला दुःख तर काही वेळेला सुखही अनुभवाला येतं. आता विषयांच्या ठिकाणी सुखरूपता आहे की दुःखरूपता आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. यामध्ये देखील 3 पक्ष म्हणजे 3 मतं आहेत. काहींचं असं म्हणणं आहे की विषय हे सुखरूप आहेत आणि सुखरूप आहेत त्यामुळेच त्यांच्या प्राप्तीने जीवाला सुख होतं, किंबहुना त्या सुख आशेनेच जीव हा विषयाकडे जातो.
त्या जीवाला त्या विषयापासून कधी ना कधी सुख प्राप्त झालेलं आहे आणि हा त्याचा अनुभव असल्यामुळे तो पुन्हा पुन्हा त्या सुखप्राप्ती करता त्या विषयाकडे जातो. ज्या अर्थी जीव सुखप्राप्ती करता विषयाकडे जातो त्या अर्थी विषयामध्ये सुख आहेच, अशी एक धारणा आपल्याला पाहायला मिळते. थोडासा शास्त्रीय दृष्टीने विचार करत असताना हा पूर्णपणे भ्रांत पक्ष आहे. दुसरा पक्ष असा आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की विषय हे सुखरूपही नाहीत, दुःखरूपही नाहीत. म्हणजे सुख आणि दुःख दोनही देणारे आहेत. केवळ सुखरूपही सांगता येत नाहीत आणि केवळ दुःखरूपही सांगता येत नाहीत. दोनही प्रकार त्यांच्या ठिकाणी आहेत. भर्तृहरीने आपल्या वैराग्य शतकामध्ये या संबंधामध्ये खूप सुंदर चिंतन केलेलं आहे. क्वचित रामा रम्या क्वचित बिजरा जर तनु. भर्तृहरी सांगतो, रस्त्याने जात असताना संसारामध्ये मला अनेक गोष्टी विरुद्ध अशा पाहायला मिळाल्या. काय पाहायला मिळालं? क्वचित रामा रम्या, कदाचित एखादी सुंदर युवती माझ्या नयन पथास पडली. तर क्वचित बिजरा जर तनु, तर काही ठिकाणी जरेने जर्जर झालेली तनु म्हणजे वृद्धावस्था देखील माझ्या नयन गोचर झाली. क्वचित वीणा वाद्यम क्वचिदपि हाहेती रुदनम. काही ठिकाणी सुंदर संगीत ऐकायला मिळतंय तर काही ठिकाणी आक्रोश, रडणं, क्रंदन ऐकायला मिळतंय. क्वचित विद्वद गोष्टी क्वचिदपि सुरामत्त कलहा. काही ठिकाणी विद्वानांच्या संगतीमध्ये सुंदर तत्वज्ञान ऐकायला मिळतं तर काही ठिकाणी मदिरा प्राशन करून उन्मत्तवत चाललेला कलह पाहायला मिळतो. असं दोन विरुद्ध गोष्टी एकाच संसारामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे भर्तृहरी म्हणतो, न जाने संसार हा किम अमृतमय हा किम विषमय हा. हा जो संसार आहे हा अमृतमय आहे की विषमय आहे हे मी जाणत नाही. म्हणजे या विषयांच्या ठिकाणी सुखरूपता आहे की दुःखरूपता आहे नक्की काही सांगता येत नाही. आणि याचाच विस्तार थोडासा माऊली करतात. बघा, म्हणाले की मी 5ही विषयांच्या विषयी आपणास चिंतन सांगतो. ते 5 विषय जीवाला सुखही देतात आणि दुःखही देतात. कसे देतात या संबंधामध्ये चिंतन आहे. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. निंदा आणि स्तुती या द्वंद्वामध्ये शब्दाची व्याप्ती समान आहे की नाही. म्हणजे निंदा देखील कशाच्या माध्यमातून केली जाते? शब्दाच्याच माध्यमातून. स्तुती देखील कशाच्या माध्यमातून केली जाईल? शब्दाच्याच माध्यमातून. परंतु या दोघांचे परिणाम कसे भिन्न भिन्न आहेत बघा. श्रवणद्वारे म्हणजे कानाच्या माध्यमातून जर आपण निंदा स्वरूप शब्द ऐकला तर अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण होतो, राग येतो, क्रोध निर्माण होतो. आणि श्रवणाच्या माध्यमातून म्हणजे कानाच्या माध्यमातून, श्रोत्रेंद्रियाच्या माध्यमातून आम्ही जर स्तुती ऐकली तर त्या ठिकाणी राग अर्थात प्रेम निर्माण होतं. म्हणजे निंदा आम्हाला दुःख देते आणि स्तुती आम्हाला सुख देते. म्हणजे शब्द या विषयाने श्रोत्रेंद्रियाच्या द्वाराने जीवाला सुख आणि दुःख दोन्ही दिलीत की नाही आहेत? दोन्ही दिली आहेत. कोकिळेचा मधुर स्वर ऐकायला मिळाला तर सुख प्राप्त होतं आणि कावळ्याचा कर्कश ध्वनी ऐकायला मिळाला तर त्रास होतो. ठीक आहे. आता पुढे शब्द स्पर्श, स्पर्श या विषयाचा विचार सांगतात. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. वपुचे निसंगे कारण संतोष खेदा. स्पर्श विषयाचे कोमल कठीण ऐसे दोन्ही गुण होती जे का त्वचेंद्रिय द्वारा धनुर्धरा जाण होती ते कारण तोष खेदा. आता दुसरा विषय जो आहे तो स्पर्श नावाचा विषय आहे. हा स्पर्श 2 प्रकारचा आहे. मृदू स्पर्श अर्थात कोमल स्पर्श आणि कठीण स्पर्श. हे दोन्ही गुण स्पर्शाचे अवांतर प्रकार आहेत. पण त्वगिंद्रियाच्या संबंधाने जे त्वचेच्या माध्यमातून ज्या वेळेला मृदू स्पर्श होतो त्यावेळेला तो स्पर्श संतोषाला कारण होतो आणि कठीण स्पर्श ज्या वेळेला होतो
त्यावेळेला तो स्पर्श त्वचेंद्रियाद्वारा असंतोषाला अर्थात दुःखाला कारण होतो. गादी बसायला मिळाली तर मऊ लागल्यामुळे सुख प्राप्त होतं, पण तेच एखादा काटा जर पायामध्ये रुतल्या गेला तर तो झालेला स्पर्श हा सुख देतो काय? नाही, तर दुःख देतो. म्हणजे स्पर्श या विषयाने त्वगिंद्रियाच्या माध्यमातून आम्हाला सुख आणि दुःख दोन्ही दिले आहेत. ठीक आहे, शब्द स्पर्श दोन विषयांचा विचार झाला. आता तिसरा विषय सांगतात, तो आहे रूप. या रूपाचा विचार सांगतात एक ते सुंदर एक ते अघोर रूपाचे प्रकार ऐसे दोन, त्याची जीवा लागे धनंजया देख देती सुख दुःख नेत्रद्वारा. रूपाचे दोन प्रकार, सुंदर आणि भेसूर, हे दोन्ही एकाच रूप या विषयाचे स्वरूप आहे. पण डोळ्यांच्या द्वारा म्हणजे चक्षुरेंद्रिय द्वारा अंतःकरणामध्ये ही दोन्ही रूप सुख आणि दुःख निर्माण करतात की नाही. सुंदर स्वरूप पाहायला मिळालं की सुख प्राप्त होतं आणि एखादं भेसूर दृश्य पाहायला मिळालं की दुःख प्राप्त होतं. देवाचं स्वरूप कसं आहे तर सुंदर आहे. यामुळे ज्ञानोबाराय आपला अनुभव व्यक्त करतात, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. लोचनी नेत्रेंद्रियद्वारा या परमात्म्याचं सुंदर रूप पाहिलं आणि त्यामुळे बुद्धीला बुद्धिरूपी मैत्रिणीला किंवा अंतःकरणाला सुख झाले व साजनी, सुख प्राप्त झालं. कशाचा परिणाम आहे? सुंदर रूप दर्शनाचा परिणाम आहे. बर, पण तेच एखादं जर भयानक दृश्य आपल्याला पाहायला मिळालं तर डोळ्यांच्या माध्यमातून द्वारा ते भयानक दृश्य अंतःकरणाला दुःख निर्माण करणारे ठरतं. म्हणजे रूप या विषयाने देखील सुख आणि दुःख दोन्ही दिलेली आहेत. आता यानंतर तसा क्रमाने जर आपण विचार केला तर रस नावाचा विषय येणं अपेक्षित आहे. परंतु जगद्गुरु शंकराचार्यांनी देखील आणि माऊलींनी देखील हा रस विषय सर्वात शेवटी घातलेला आहे आणि 5व्या नंबरचा जो गंध विषय आहे तो 4थ्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून आता गंध या विषयाविषयी सांगतात, जाणे परिमळ तोही गा द्विविध, सुगंध दुर्गंध ऐशा भेदे, घ्राणेंद्रियद्वारा सुगंधे आनंद, दुर्गंधे विषाद वाटे चित्ता. एकाच गंधाचे सुगंध आणि दुर्गंध असे दोन भेद आहे आणि हे भेद घ्राणेंद्रियद्वारा जीवाच्या अंतःकरणामध्ये संतोष आणि विषाद निर्माण करत असतात. आपल्याला सुगंध प्राप्त झाला की सुख प्राप्त होतं आणि दुर्गंध प्राप्त झाला की मग मात्र दुःख प्राप्त होतं. सुगंध जर असेल तर मनुष्य त्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो, दुर्गंध असेल तर मनुष्य तिथनं लवकर दूर जाण्याचा प्रयत्न करतो. अर्थात सुगंधाने सुख दिलंय तर दुर्गंधाने दुःख दिलेलं आहे. गंध विषयात हा देखील आपल्याला सुख दुःख देणारा ठरला. आणि हे जे 4 विषय आतापर्यंत सांगितले जे सुख दुःख उभयात्मक अनुभव देणारे आहेत, त्याप्रमाणे तैसाची त्याप्रमाणेच द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंश विषय संगू. त्याप्रमाणेच रस हा विषय देखील सामान्य रूपाने जरी एकच असला तरी सुद्धा त्यामध्ये अनुकूल आणि प्रतिकूल असे 2 प्रकार मात्र आहेत. आणि हा रस नावाचा विषय रसनेंद्रियद्वारा अंतःकरणाला आवड आणि अनावड निर्माण करीत असतो. म्हणून हा त्या विषयांचा संबंधच अंतःकरणाला विकृत करणारा आहे आणि जीवाला मूळ ब्रह्माच्या ज्ञानापासून खाली ओढणारा आहे. आता आपण थोडासा रस या शब्दाचा या रसाचा विचार करा. गोड आणि कडू विविध हा रस तैसा प्रीती त्रास उपजवी. रसाचे 2 प्रकार आपल्याला करता येतील, गोड आणि कडू. गोड रस मिळाला की माणसाला अजून हवा हवासा वाटतो. रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा रस 2 वाट्या खाल्लाय तरी सुद्धा विचारलं वाढणाऱ्याने अजून घेता काय? होय म्हणाला, अजून 1 वाटी येऊ द्या, चालेल. आता दुसरा विचार करा, आपल्याकडे
भारतीय नववर्षाचा आरंभ ज्या वेळेला होतो, गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, या दिवशी शास्त्रकारांनी असं चिंतन केलंय, वर्षभर आपलं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर कडुलिंबाचा पाला आणि त्यामध्ये अन्य काही वस्तू घालून त्याचं सेवन करायला सांगितलंय. आता वर्षभर आरोग्य टिकावं असं वाटत असेल तर मी असं म्हणेल की 100-150 ग्राम खायला हरकत आहे काय, परंतु माणसा मात्र तो कडू आहे, तिखट आहे, त्यामुळे अगदी चमचा, अर्धा चमचाच घेतात. पण रस, आंब्याचा रस जर आपण म्हटलं तर भरपूर हवाय. अर्थ काय कळाला, गोड आणि कडू हे कसे आहेत, प्रीती त्रास उपजवी, हा रसाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला की नाही. म्हणजे रस या विषयाने देखील आपला सुख आणि दुःख दोन्हीही दिलेले आहेत. हा असा या पद्धतीने जो विषयांचा संबंध आहे तोच अंतःकरणाला विकृत करतो. म्हणून सारांश सांगतात, देखे इंद्रिय अधीन होईजे तै शीतोष्णा ते पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपणपे. म्हणजे ज्या वेळेला मनुष्य इंद्रियांच्या अधीन होतो त्या वेळेला त्या शीतोष्ण आदी द्वंद्व प्राप्त होतात आणि त्यामुळे तो स्वतः सुख दुःखांकडून पछाडला जातो, ही स्थिती आहे. आणि इंद्रिय व विषय यांचा संबंध जर आपण पाहिला तर कसा आहे, तर विषया वाचोनी नाही तुझे गोड ऐसी जन्म खोड इंद्रियांची. स्वामी महाराजांनी फार सोप्या भाषेत सांगितलंय की शब्दादी विषयान वाचून दुसरं काहीही सुखरूप जगात नाही किंवा सर्वतोपरी चांगलं नाही असं मानण्याचाच इंद्रियांचा स्वभाव आहे. इंद्रियांना विषयांकडेच ओढ आहे. विषयच चांगले आहेत असं या इंद्रियांना सारखं वाटत असतं. इंद्रिय हे विषय विन्मुख होण्याच्या ऐवजी विषयांकडे माणसाला ओढत असतात. पण हे विषय कसे आहेत तर या संबंधामध्ये सांगतात, आणि पाहू जाता विषय हे कैसे जैसे का आभासे मृगजळ दिसावा इंद्राचा स्वप्ने ऐरावत तैसे नाशिवंत सर्व थैव. हे विषय कसे आहेत असं जर म्हणाल तर सूर्योदयापासून 9वा जो मुहूर्त असतो, जो मध्यान्ह काळी येतो, त्याला रौहिण नावाचं मुहूर्त असं म्हणतात. या मुहूर्तामध्ये सूर्याच्या प्रचंड किरणांनी उखर भूमीवरती पाणी नसतानाही पाण्याचा जसा भास होतो किंवा स्वप्नामध्ये हत्ती इत्यादींचा जसा भास होतो, त्याप्रमाणे हे जे विषय आहेत हे सर्व विषय केवळ प्रातिभासिक आहेत आणि अनित्य आहेत. अर्जुना हे तू जाण, म्हणून या ह्यांचा नको धरू संग वेगे करी त्याग धनुर्धरा. म्हणून अर्जुना तू या विषयांचा संग करू नकोस, विषयांचा त्याग कर. परंतु विषयांचा स्वरूपतः त्याग संभवत नसला तरी त्यांच्या ठिकाणी सर्वतोपरी आसक्ती ठेवू नकोस. केवळ आसक्तीच्या अभावाने देखील विषयांचा त्याग होऊ शकतो. हा फार महत्वाचा विषय आहे की या ठिकाणी विषयांचा संग करू नको असं भगवान अर्जुनाला सांगतात. परंतु प्रश्न असा आहे, जीवन म्हटलं की विषयांचा संबंध हा नित्य राहणारच आहे. किंबहुना जीवन आणि विषय यांचं सामानाधिकरण्य आहे. ज्या ज्या ठिकाणी जीवत्व आहे त्या त्या ठिकाणी विषयांचा संबंध हा ठरलेलाच आहे. जर कोणी आपल्याला असं म्हणेल की जिभेने कोणत्याही प्रकारचा रसच चाखायचा नाही, जीवन चालेल काय? त्वचेने स्पर्शच घ्यायचा नाही, जीवन चालेल काय? कानाने काही ऐकायचंच नाही, जीवन चालेल काय? म्हणजे त्या त्या ज्ञानेंद्रियांकडनं जे जे विषय ग्रहण केले जातात त्या त्या विषयांचा त्याग करायचं जर म्हटलं, ते विषय ग्रहणच करायचे नाही म्हटले तर जिवंतपणाच राहणार नाही. मग विषयांचा संबंध तर कायम राहणार आहे. कदाचित आपण आपल्या शरीराला अन्य कशाचा तरी स्पर्श नाही होऊ दिला तरी वायूचा तर स्पर्श होईलच की नाही. वायूचं लक्षणच दिलेलं आहे, रूपरहिता स्पर्शवान वायू हो. मग विषयांचा त्याग जीवनामध्ये कसा घडेल? तर विषयांचा त्याग करणे याचा अर्थ त्या विषयांनाच जवळपास फिरकू न देणे असं नसून त्या विषयांच्या विषयी अंतःकरणामध्ये आसक्ती न ठेवणं हाच विषयांचा असलेला त्याग आहे.
म्हणजे या ठिकाणी विषयासक्तीच्या त्यागाची भूमिका भगवान अर्जुनाला व्यक्त करत आहेत. विषय आहेतच, रूप आहेच, परंतु रूपाविषयी आसक्ती धरू नये. शब्द आहे पण शब्दाविषयी आसक्ती नसावी. स्पर्श आहे, स्पर्शाविषयी आसक्ती नसावी. आणि त्यांच्या त्यांच्या आसक्तीचा त्याग केला म्हणजे त्या विषयाचाच त्याग केल्यासारखं ते आहे. हा महत्वाचा सिद्धांत भगवंताने अर्जुनाला या ठिकाणी सांगितलेला आहे. विषय त्यागात या पद्धतीने विषयासक्तीचा जर त्याग आपल्या जीवनामध्ये घडला तर निश्चितपणे अंतःकरण सुख दुःखाला प्राप्त न होता सुख दुःख निरपेक्ष केवळ आनंद स्वरूप सिद्ध होत असतं. काय आहे? सुख दुःख आणि आनंद या तीन वेगवेगळ्या भूमिका आहेत. सुख दुःख ही सापेक्ष भूमिका आहे आणि आनंद ही निरपेक्ष भूमिका आहे. ज्या ठिकाणी सुखही नाहीये, दुःखही नाहीये, त्या ठिकाणी प्राप्त होणारी अवस्था जी असते त्याला आनंद अवस्था असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून आनंद या अवस्थेची उत्तम व्याख्या अशी आहे, सुख दुःख निरपेक्ष अस्तित्वपूर्ण अभिनिवेश शून्य वृत्ती म्हणजे आनंद अवस्था आहे. आणि ही आनंद अवस्था केव्हा प्राप्त होईल? ज्या वेळेला विषयासक्तीचा त्याग घडेल. या विषयासक्तीचा त्याग कर हे भगवान अर्जुनाला या श्लोकातून आणि या चिंतनातून सांगतात. पुढे बोलतात, यैहिन व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ सम दुःख सुखं धीरम सोमृतत्वाय कल्पते. अर्थात हे पुरुष श्रेष्ठा, ज्याला सुख दुःख समान आहेत अशा बुद्धिमानाला हे विषय व्यथित करीत नाहीत. तो विवेकी पुरुष मोक्ष प्राप्तीला योग्य होत असतो. यावरती व्याख्यान करत असताना माऊली म्हणतात, हे विषय ज्याला अधीन करीत नाहीत त्याला सुख आणि दुःख हे दोन्हीही प्राप्त होत नाही. आणि सुख दुःख प्राप्त होत नाही यात नवल नाही, पण त्याला गर्भवासाचा सुद्धा संबंध घडत नाही, हे महत्वाचं आहे. देखे विषयांच्या नव्हे जो अधीन सुख दुःखातून सुटे तोची धनंजया तया नाही गर्भवास विषयांचा पाश तुटे ज्याचा. ती विषयासक्ती ज्याची परिसमाप्त झालेली आहे त्याला पुन्हा जन्मालाच येणं नाही. आणि जन्माला येणं नाही म्हणजे मरणाचंही दुःख नाहीये, किंबहुना जन्माला येणं हेच फार मोठं दुःख आहे. कदाचित मी तर असं म्हणेन, गर्भवासात दुःख कदाचित कमी असेल, परंतु जन्माला आल्यानंतर मात्र अनंत दुःख आहे. म्हणून महाराज म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, अशी स्थिती आहे. आपल्याला ते सुख दुःख नको असेल, मरणाचं दुःख नको असेल, तर आवश्यकता आहे जन्माला न येण्याची. आणि तो जन्माभाव सिद्ध होण्याकरता विषयांची आसक्ती ही परिसमाप्त झाली पाहिजे. कारण की असं आहे, आपण विषयांची आसक्ती धारण करतो, अंत समयाला तीच विषयासक्ती अंतःकरणामध्ये टिकून राहते आणि त्या विषयासक्तीमुळेच पुढे अंतसमय जी वासना असेल त्याप्रमाणे जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. एक शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये भाव व्यक्त केला, किंवा याला उदाहरण दिलेलं आहे, जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. सगळा विस्तार मी आता या ठिकाणी करत नाहीये. म्हणून विषयासक्ती ज्याच्या ठिकाणी नाही, जो विषयांच्या अधीन नाही, तो सुख दुःखातूनही मुक्त होतो आणि गर्भवासातूनही मुक्त होतो. म्हणून अर्जुना, जो इंद्रिये आणि विषय यांच्यापासून अलग झालेला आहे म्हणजे भिन्न झालेला आहे, तो सर्वतोपरी नित्य ब्रह्मरूप आहे असं जाण. म्हणून तोची तत्व तत्वता नित्य रूप पार्था सहजे सर्वथा ओळखावा. आता यापुढे या विषयांच्या मिथ्यात्वाविषयीच चिंतन करत असताना सांगतात, नास तो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की मिथ्या वस्तूला कधीही सत्ता नसते आणि सत्य वस्तूचा कधीही अभाव होत नाही. हा सत्य आणि मिथ्या या दोघांचा निर्णय तत्व साक्षात्कारी लोकांनी जाणलेला असतो. हा शेवटचा श्लोकाचा. भगवान सांगतात, अर्जुना आणखी एक तत्व मी तुला सांगणार आहे
की जे विचाराचा सतत अभ्यास करणारे लोक जाणतात, म्हणजे जे विचारी आहेत, तत्वदर्शीची आहेत, तेच नित्य जाणतात. काय आहे? या माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या देहादी विश्वाच्या उपाधीमध्ये सर्व व्यापक पण गूढ असं चैतन्य आहे. ते इतरांना कळत नाही, पण तत्व साक्षात्कारी संत मात्र त्याचं ग्रहण करतात आणि त्या चैतन्यालाच सत्यत्वाने व आत्मत्वाने जाणतात. आता विचार करणारे तत्वदर्शी किंवा विवेकी संत या उपाधी म्हणजे आकारामध्ये गुप्त असलेलं नटलेलं चैतन्य कसं पाहतात, त्याचा स्वीकार कसा करतात, याकरता काही उदाहरणं दिलेली आहेत. मिसळले जैसे दूध आणि पाणी, काढी निवडून राजहंस. जसं पाण्यामध्ये दूध एकरूप होऊन मिसळलेलं असतं, तरी पण राजहंस हा पाण्यातून बरोबर दूध निवडून वेगळे करतो. घेतो हंस जसा पैवन्वित जला पासून एका दुधा. किंवा दुसरं उदाहरण देतात की अग्निमुखे किडाळ तोडून या चोखाळ, निवडिती केवळ बुद्धिमंत. सोन्यामध्ये असलेलं जे किडाळ आहे ते बुद्धिमान सुवर्ण तज्ञ अग्नीमध्ये सोनं तापून ज्याप्रमाणे त्यातून किडाळ काढून शुद्ध सोनं वेगळं करतात, किंवा बुद्ध चातुर्याने घुसळिता दही नवनीत पाही दिसे अंते. विचाराच्या चातुर्याने दही घुसळलं असता शेवटी जसं लोणी दृष्टीस पडतं. आणखी उदाहरण देतात, ज्याप्रमाणे एकत्र असलेलं भूस आणि बीज हे उफणलं असता जे सुपात किंवा टोपलीत राहतं ते बीज असतं, कारण की ते घनवट आहे आणि वजनदार आहे, म्हणून वाऱ्याने उडून जात नाही. आणि जे वाऱ्याने उडून जातं ते फळकट असतं, म्हणजे पोकळ असतं. असं दोघांचं स्वरूप कळून येतं की नाही? अर्थात शेतीमध्ये ज्याने काही काम केलेलं आहे त्याला हा दृष्टांत लक्षात येण्यासारखा आहे. परंतु संतांची भूमिकाच आहे, व्यापक दृष्टांत देतात. अनेक दृष्टांतांमधनं आपल्याला जे कळालं, आता सिद्धांत सांगतात, तैसे तैसा सारा सार करिता विचार सहजे संसार निरसला. त्याप्रमाणे नित्य अनित्याचा विचार केला असता ज्याचा अनित्य म्हणून निराश होतो तो प्रपंच आहे, आणि नित्य म्हणून विचाराने ज्याचा निश्चय होतो तो परमात्मा आहे. आणि अनित्य म्हणून सहजच ज्ञानी त्याचा त्याग करतात, आणि नित्य म्हणून जो परमात्मा आहे तेच ज्ञानी स्वीकारतात, ज्ञानी त्याचा स्वीकार करत असतात. नित्य काय आहे, अनित्य काय आहे, याचा ज्या वेळेला विवेक होतो त्यावेळेला काय सोडायचंय आणि काय ग्रहण करायचंय याचं आपल्याला भान होत असतं. म्हणून परमार्थामधली पहिली भूमिका जर काही असेल, आदौ नित्य अनित्य वस्तू विवेक, हा पहिले नित्य आणि अनित्य वस्तूचा विवेक सांगितलेला आहे. विवेकानंतर वैराग्य आहे, वैराग्यानंतर समाधी षटक आहे, आणि समाधी षटकानंतर मुमुक्षा. असं आपल्याला साधन चतुष्टय संपत्तीचा क्रम आणि चिंतन शास्त्रकारांनी सांगितलेला पाहायला सापडतो. काय आहे, जोपर्यंत विवेक नाही तोपर्यंत वैराग्याला काहीच किंमत नाहीये, आणि वैराग्य असेल पण विवेक नसेल तरी उपयोग नाहीये. म्हणजे काय आहे, एखाद्याच्या ठिकाणी त्याग करण्याचं सामर्थ्य आहे, त्याग करण्याकरता लागणारी धीरवृत्ती आहे, परंतु कशाचा त्याग करावा हेच कळत नाही, उपयोग नाहीये. म्हणजे वैराग्य आहे परंतु विवेक नसेल तर उपयोग नाहीये. काही ठिकाणी विवेक असतो, कशाचा त्याग करायचा हे कळतं, परंतु त्याग करण्याची भूमिकाच नसते. म्हणजे विवेक आहे पण वैराग्य नाहीये, त्याचाही उपयोग नाहीये. म्हणून पहिली गोष्ट सांगितलेली आहे की नित्याचा विचार केला तर फळकट असलेला संसार हा बाजूला होतो, आणि सारभूत असलेला जो परमात्मा आहे तो आपल्या समोर उपस्थित होतो. म्हणून अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोहीही देखील असे. म्हणून जो ज्ञानी आहे तो अनित्य प्रपंचाच्या ठिकाणी अबाधित अस्तित्वाचा निश्चय करीत नाही, म्हणजे आणि नित्य चैतन्याच्या ठिकाणी त्याचा अभावाचा निश्चय नसतो. असा दोघांविषयीचा निर्णय या ज्ञानांनी जाणलेला असतो. अर्थात आता या ठिकाणी ज्ञानी कोण आहे, तर नित्य आणि अनित्य याची ओळख ज्याला झालेली आहे
तो ज्ञानी आहे असा आपण निश्चय करावा. म्हणून अनित्य संसाराच्या ठाई तयासी तो नाही सत्य बुद्धी. स्वामी म्हणतात जो ज्ञानी असतो त्याने तत्व जाणलेलं असल्यामुळे या आकारामध्ये असलेलं चैतन्य त्याला अवगत झालेलं असल्यामुळे अनित्य संसाराच्या ठिकाणी तो सत्यत्व बुद्धी धारण करीत नाही. मग आता इथे नित्य आणि अनित्य हा जो विषय आलेला आहे, तर नित्य कशाला म्हणायचं आणि अनित्य कशाला म्हणायचं या संबंधाचा विचार पुढे येतो. मग नित्य हे अविनाशी तत्वाला म्हणावं लागतं आणि जे विनाशी तत्व आहे त्याला अनित्य म्हणावं लागतं. म्हणून प्रसंगाच्या ओघामध्ये पुढे 17व्या श्लोकामध्ये अविनाशी कोण आहे म्हणजे नित्य कोण आहे त्याचं चिंतन केलेलं आहे. अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. याचा शब्दशः अर्थ आहे की ज्याने हे सर्व जगत व्यापले आहे ते सत्तत्व अविनाशी आहे असे जाण, कारण त्या अव्यय आणि सत्तत्वाचा नाश कोणीही करू शकत नाही. आता सत्तत्वाचा नाश होत नाही, ते अविनाशी आहे असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला नाशामध्ये काही प्रकार आहेत काय, नाश कशा पद्धतीने होत असतो या संबंधाचा बराच विचार आपल्याला करणं अपेक्षित आहे. आजची वेळेची मर्यादा परिसमाप्त झालेली असल्या कारणाने आणि थोडासा आज काही प्रतिबंध देखील निर्माण झालेला असल्यामुळे उशीर झाला होता. उद्यापासून आपण या अविनाशी तु तद्विद्धी या श्लोकापासून पुढील चिंतनाला आरंभ करणार आहोत. कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि कृष्ण हरि